नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते. सुरक्षा रक्षकांसाठी सेवा पुस्तिका हा विषय वर्षानुवर्ष आम्ही लावून धरला आहे. सुरक्षा रक्षकांचा रेकॉर्डच कुठे आहे तुमच्याजवळ? बरं, त्याच्यावरती कधी जॉईन झाला तो, त्यावरती काय कारवाई झाली, त्याला कधी शो कॉज दिली का, किंवा त्याने एखादं चांगलं काम केलं का, या संदर्भात कुठलंही रेकॉर्ड आपल्याजवळ उपलब्ध नाही. त्यासाठी मी सांगितलं की सुरक्षा रक्षकांसाठी सेवा पुस्तिका असली पाहिजे. त्याचं कारण म्हणजे आत्ताच एक सुनील बल्लाळ म्हणून सुरक्षा रक्षक आहे, त्याच्याबद्दल एक घटना घडली. ॲक्च्युली त्याच्या हातापायाला मुंग्या येत होत्या आणि डॉक्टरने तसाच रिपोर्ट दिला बरं का, की बल्लाळच्या हातापायाला मुंग्या येतात. पण आपलं महान शासक, आपलं मंडळ, त्यांनी सांगितलं की ते स्वेलिंग होतंय. आणि दुर्दैवानं तो जो प्रकार आहे स्वेलिंगचा, तो ESIC मध्ये बसत नाहीये आणि उलटं रिपोर्टिंग केल्यामुळे त्याला कोणीही आस्थापनावरती घेत नाही, कारण तो अनफिट आहे. मग आमच्या मनात प्रश्न आले, तो जर अनफिट आहे तर ESICने त्याला कंपन्सेशन दिलं पाहिजे. एक, जर ते कंपन्सेशन देत नसतील तर सुरक्षा रक्षक मंडळाने आपला रिपोर्ट बदलावा. 2, जर हेही होत नसेल तर बँक ऑफ बडोदा, ज्याच्यामध्ये आमचं खातं आहे, त्या खात्यामध्ये असलेला 60 लाखचा विमा द्यायला पाहिजे. कारण की जर बल्लाळ हा अनफिट आहे तर सॅलरी अकाउंटचे जे काही लाभ इन्शुरन्सचे आम्ही मागे लागलोय की तुम्ही जे कबूल केले होते बँकेने, ते द्यायला पाहिजे. अशा विविध लाभांसाठी आपल्याला भांडायचं आहे. आता त्या ठिकाणी आमचे प्रशांत वंजारी साहेब आहेत, त्यांनी सांगितलंय की आम्ही या ठिकाणी काहीतरी पॉझिटिव्ह करू. परंतु सचिव साहेब, पॉझिटिव्ह करून चालणार नाही. हा माणूस गेले 2-3 वर्ष भांडतोय आपल्या मंडळाच्या गलथान आणि चुकीच्या कारभारामुळे. अतिशय वाईट वाटतं की आपण चुकीचं केल्यामुळे सुरक्षा रक्षक, त्याचं कुटुंब हे सगळं भोगत आहे. कल्पना करा, त्याचा पगार थांबलाय, ती ड्युटी थांबले, त्याचं कुटुंब कसं जगत असेल. आपल्या जर माणुसकी असती ना तर आपण एवढा वेळ लावला नसता. परंतु जर तुम्ही ह्यावरती इनिशिएटिव्ह घेताय, हरकत नाही, देर आहे दुरुस्त आहे, पण तुम्ही ते चांगलं करा. कारण की त्याच्यावरती फार मोठा अन्याय झाला. आज त्याची कौटुंबिक अवस्था एवढी वाईट आहे की चटणी मिठाचा प्रश्न त्याच्या घरात आहे. आमचं वारंवार मागणं आहे, तुम्हाला निवेदन दिले, ऐकत नाही. परंतु आज वंजारी साहेब, तुम्ही जे कबूल केलंय, कृपया त्या माणसाला न्याय द्या. सुरक्षा रक्षकांना विनंती करतो की सुरक्षा रक्षक मंडळाकडे आपण हे लावून धरू की सुरक्षा रक्षक मंडळाच्या चुकीमुळे ही घटना झालेली आहे. दुसरा विषय आहे ग्रामीण रुग्णालयांचा. पगारवाढ झाली, पण शासन ग्रामीण रुग्णालय हे वेगळ्याच कुठंतरी चंद्रावर राहतं का? त्यांना माहीत नाही का सुरक्षा रक्षकांची पगारवाढ झालेली आहे? त्यांना पगारवाढप्रमाणे त्यांचे जे भत्ते आहेत, वेतन आहे, ते दिलं पाहिजे. परंतु ते का नाही दिलं? 2023 पासून ते आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे, पहिली जी पगारवाढ झाली होती याच्या अगोदर तसे वेतन वाढ भत्ते दिले नाहीत. साधारणपणे सर्व ग्रामीणच्या रुग्णालयाच्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि एल्गार केला पाहिजे. तुम्हाला 60-60 हजार रुपये अकाउंटला येतील. पण आपली चूक काय, आपण एकत्र येत नाही, आपण स्कॅटर्ड आहोत, वेगळे आहोत. त्यामुळे कोणीवरती आपल्यावरती टपली मारून जातो. परंतु ते दिवस आता राहिले नाहीत. सुरक्षा रक्षकाने विनंती, आपण सगळे या. तुमच्या हक्काचे वेतन वाढीचे ते पैसे आहेत. वेतनवाढ ही रीतसर लिगली झाली आणि शासनाने ती वेतनवाढ दिलीच पाहिजे. त्यामुळे आगामी काळात तो एल्गार बुलंद करायचा असेल तर 21 फेब्रुवारी सोलापूरला या. याबद्दल महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ आवाज उठवणार आहे. धन्यवाद.